अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत आणि आता जवळपास प्रत्येक घरात एकच दृश्य दिसतं. मुलांच्या हातात मोबाईल, सतत गेम्स, कार्टून आणि दिवसभर स्क्रीन समोर वेळ. पण कधी विचार केलात का, हीच सुट्टी तुमच्या मुलांचं भविष्य घडवणारी ठरू शकते? हो स्वामी भक्तांनो, कारण मुलांचं भविष्य फक्त शाळेतील मार्कांनी घडत नाही, तर त्यांच्या मनात लहानपणी रुजवलेल्या संस्कारांनी घडतं. आजकाल अनेक पालक मुलांना पोहायला पाठवतात, डान्स क्लास, चित्रकला, ऍक्टिव्हिटी क्लासेस, हे सगळं खूप चांगलं आहे. पण जर या सुट्ट्यांमध्ये आपण मुलांना चांगले संस्कार दिले, तर ते त्यांना आयुष्यभर उपयोगी पडतील. कारण हीच ती वेळ आहे जेव्हा मुलांचं मन हे मातीसारखं असतं आणि जसं घडवाल तसं ते आयुष्यभर घडत जातं. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत कोणते संस्कार द्यावेत, कोणत्या छोट्या सवयी त्यांचं आयुष्य बदलू शकतात आणि असे 5 मंत्र जे तुमच्या मुलांच्या मनात सकारात्मकता, आत्मविश्वास आणि संस्कार रुजवू शकतात. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज सांगितलेली एक गोष्टही तुमच्या मुलांचं आयुष्य सुंदर बनवू शकते. स्वामी भक्तांनो, पूर्वीच्या काळात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आजीच्या गोष्टी, रात्री अंगणात बसून रामायण, महाभारत, संतांच्या कथा ऐकणं, त्या गोष्टींमधूनच मुलांना संस्कार मिळायचे. पण आज त्या जागी मोबाईल आला आहे. मुलं दिवसभर रील्स बघतात, गेम्स खेळतात, पण आपण पुन्हा ती जादू परत आणू शकतो. कारण मुलांना फक्त अभ्यासच नाही, तर संस्कारांची देखील गरज असते. तुम्ही मुलांना हनुमानाची भक्ती आणि शक्ती सांगू शकता, पंचतंत्रातील गोष्टी सांगू शकता, कासव आणि ससा, प्रामाणिकपणाचं महत्व, धैर्य म्हणजे काय, हे सगळं गोष्टींमधून सहज शिकवता येतं. आणि स्वामी भक्तांनो, आपण महाराष्ट्रात जन्मलो आहोत, ही संतांची भूमी आहे. म्हणून मुलांना संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत चोखामेळा यांच्या कथा नक्की सांगाव्यात. बाल शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊंनी कोणते संस्कार दिले, हे जेव्हा मुलं ऐकतात तेव्हा त्यांच्या मनात संस्कृती, स्वाभिमान आणि चांगुलपणा वाढू लागतो. स्वामी भक्तांनो, एक छोटी सवय जी मुलांचं आयुष्य बदलू शकते. सकाळी लवकर उठणं. आजकाल अनेक मुलं रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरतात आणि सकाळी उशिरा उठतात. पण जर मुलांना सकाळी 7च्या आत उठायची सवय लावली आणि सूर्यनमस्कार घालायला शिकवलं, तर त्याचा फायदा फक्त शरीरालाच नाही, तर मनाला देखील होतो. सूर्यनमस्कारामुळे शरीर मजबूत होतं, एकाग्रता वाढते आणि मुलांमध्ये शिस्त निर्माण होते. स्वामी भक्तांनो, उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांच्या आहाराकडे देखील विशेष लक्ष द्यायला हवं. आजकाल मुलांना थंड पेय, चिप्स, जंक फूड यांची सवय लागते. पण आपल्या घरातलं ताक, कैरीचं पन्ह, वाळ्यांचं सरबत हे किती आरोग्यदायी आहे, हे त्यांना समजावून सांगायला हवं. त्यांना सांगावं की मातीच्या माठातलं पाणी फ्रीजच्या पाण्यापेक्षा कितीतरी चांगलं आहे. हा जो आयुर्वेदाचा वारसा आहे, तोच आपल्या मुलांना निरोगी ठेवू शकतो. स्वामी भक्तांनो, मुलांना फक्त मोबाईल देण्यापेक्षा त्यांच्या हाताने काहीतरी निर्माण करायला शिकवा. देवांची चित्र काढणं, छोटी रांगोळी काढणं, मातीपासून मूर्ती बनवणं, या छोट्या गोष्टींमुळे मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांचं मन शांत होतं. कारण निर्मितीमध्ये एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा असते. आणि स्वामी भक्तांनो, आता आपण जाणून घेणार आहोत ते 5 मंत्र जे तुमच्या मुलांच्या आयुष्यात सुंदर बदल घडवू शकतात. कारण हे फक्त मंत्र नाहीत, तर जगण्याची एक पद्धत आहे. सर्वात पहिला मंत्र जो प्रत्येक मुलाने शिकायला हवा. सकाळी उठल्यावर हा मंत्र म्हणायला शिकवा. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. मंत्र पुन्हा एकदा ऐका. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. मुलांना त्याचा अर्थ समजावून सांगा की आपल्या हाताच्या टोकावर
लक्ष्मी, मध्यभागी सरस्वती आणि मुळाशी भगवान विष्णूंचा वास असतो. म्हणून सकाळी उठल्यावर सर्वात आधी स्वतःच्या हातांकडे बघायचं आणि हे हातच आपल्याला कष्ट करायला, शिकायला आणि इतरांची मदत करायला उपयोगी पडतात. जेव्हा मूल हा मंत्र म्हणतं तेव्हा त्याच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो. दुसरा मंत्र विद्येची देवता सरस्वती मातेचा. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभ करिष्यामी सिद्धिर्भवतु मे सदा. मंत्र पुन्हा एकदा ऐका. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभ करिष्यामी सिद्धिर्भवतु मे सदा. मंत्र पुन्हा एकदा ऐका. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभ करिष्यामी सिद्धिर्भवतु मे सदा. हा मंत्र मुलांना अभ्यासापूर्वी म्हणायला शिकवा, कारण हा मंत्र मुलांचं मन अभ्यासाकडे वळवतो. अभ्यासाची भीती कमी होते आणि एकाग्रता वाढते. तिसरा मंत्र जो प्रत्येक मुलाला नक्की शिकवायला हवा, वदनी कवळ घेता. आजकाल अनेक मुलं अन्नाबद्दल नखरे करतात, हे नको ते नको, पण अन्नाचा प्रत्येक कण किती मौल्यवान आहे हे त्यांना समजायला हवं. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. हा मंत्र म्हटल्याने मुलांच्या मनामध्ये अन्नाबद्दल आदर निर्माण होतो आणि त्यांना समजतं की आपल्या ताटातलं अन्न शेतकऱ्यांच्या कष्टातून आलेलं आहे. चौथा श्लोक संध्याकाळी दिवा लावताना म्हणायचा. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रु बुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. मंत्र पुन्हा एकदा ऐका. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रु बुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. हा श्लोक मुलांना शिकवल्यावर त्यांच्या मनात शांतता वाढते आणि त्यांना समजतं की खरा शत्रू बाहेर नाही, तर राग, आळस आणि वाईट विचार हेच आपले खरे शत्रू आहेत. आणि पाचवा मंत्र जो मुलांच्या मनात आदर निर्माण करतो. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मंत्र पुन्हा एकदा ऐका. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मुलांना सांगा की जे आपल्याला चांगलं शिकवतात तेच आपले गुरु आहेत. शाळेतील शिक्षक, आई वडील, आजी आजोबा यांचा आदर करणं हीच खरी श्रीमंती आहे. स्वामी भक्तांनो, हे मंत्र खूप साधे आहेत, पण जर प्रेमाने दररोज मुलांकडून म्हणवून घेतले तर त्याचा परिणाम नक्की दिसू लागेल. या उन्हाळ्यात रोज फक्त 10 मिनिटं मुलांसोबत बसा. त्यांना या मंत्राचा अर्थ गोष्टीतून समजवा आणि बघा, सुट्टी संपेपर्यंत तुमचं मूल फक्त पुढच्या वर्गात जाणार नाही, तर विचारांनी देखील मोठं झालेलं असेल. आणि स्वामी भक्तांनो, तुम्ही तुमच्या मुलांना यापैकी कोणते मंत्र शिकवले आहेत आणि त्या गोंडस बाळाचं नाव काय आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.